एसवीएनसीएनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर ठळक बातम्यांवर। ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत 50 वर्षांपासून ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे नांदेड शहरातील एकमेव दालन नारायण पांडुरंग चन्नावार होलसेल आणि रिटेल कापड दुकान एमची रोड नांदेड। केशरलाल बाबूलाल कासलीवाल लहानकर लग्न बस्त्याचे विश्वसनीय केंद्र होलसेल कापड दुकान महात्मा गांधी मार्ग नांदेड। Travel anywhere, anytime. My holiday. Family tours, honeymoon tours, hotel booking, विमान तिकीट बुकिंग, इंटरनॅशनल टूर्स आणि तिकीटिंग टूर्स आपल्या बजेट आणि सोयीनुसार। आणि कपिल मेन्सवेअर ITI जवळ नांदेड। शहरात नसतानाही 11 ठिकाणी पॅथॉलॉजी रिपोर्ट देणारा डॉक्टर दीपक अग्रवाल यांची दुकानदारी उघड। पुराव्यांसह दुसऱ्या डॉक्टरने केली गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार। 10वीच्या परीक्षेत सुरुवात। पहिल्या दिवशी कॉपी आढळली नाही, मात्र अनेक केंद्रांवर सुविधांच्या अभावाचा विद्यार्थ्यांना फटका। आणि उन्हाळ्यासोबत नांदेडवर ओढावलं पाणी टंचाईचं संकट। विष्णुपुरी जलाशयात केवळ 12% पाणीसाठा शिल्लक। काटकसरीने पाणी वापरण्याचे आयुक्तांचे आवाहन। आता बातमीपत्र विस्तारानं। शहरात नसतानाही एका पॅथॉलॉजिस्टच्या नावाने वेगवेगळ्या 11 ठिकाणी रिपोर्ट देण्यात आल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आलाय। डॉक्टर दीपक अग्रवाल हे बाहेरगावी असल्याची माहिती आहे, तेव्हा त्यांचं पितळ उघडं करण्यासाठी डॉक्टर राजेश माने यांनी त्यांच्या नावाने सही असलेले 11 रिपोर्ट मिळवले। या प्रकरणी डॉक्टर अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉक्टर माने यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। पोलिसांकडेही त्यांनी तक्रार दिली असून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। शरीरातील विविध टेस्टचे तपासणी अहवाल हे स्वतः पॅथॉलॉजिस्ट असलेल्या डॉक्टरनेच तपासून त्यावर रिपोर्ट देणे आवश्यक आणि बंधनकारक असताना एकाच वेळी विविध ठिकाणी पॅथॉलॉजिस्ट रिपोर्ट देत असल्याचं गंभीर प्रकरण यापूर्वीही उघडकीस आलं होतं। त्याची दखल घेत त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्ट विरोधात धडक मोहीमच उघडली होती। जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवायांनंतर बोगस डॉक्टर आणि वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देणाऱ्या पॅथॉलॉजिस्टनी आपला गोरख धंदा बंद केला होता, पण पुन्हा पॅथॉलॉजिस्टनी आपली दुकानदारी सुरू केल्याचं आढळून आलंय। डॉक्टर दीपक अग्रवाल हे पॅथॉलॉजिस्ट आहेत। वेगवेगळ्या 16 ठिकाणी त्यांच्या नावाने रिपोर्ट देण्यात येत असल्याची माहिती आहे। काही दिवसांपासून डॉक्टर दीपक अग्रवाल हे अंदमानला गेले आहेत। ते अंदमानला गेल्याचे पुरावे गोळा केल्यानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे सचिव डॉक्टर राजेश माने यांनी त्यांच्या नावाने चालत असलेल्या शहरातील तब्बल 11 पॅथॉलॉजीमधून 29 फेब्रुवारी रोजी विविध तपासण्यांचे अहवाल रिपोर्ट मिळवले। डॉक्टर दीपक अग्रवाल नांदेडमध्ये नसताना एकाच दिवशी तेही 11 ठिकाणांहून रिपोर्ट कसे काय देण्यात आले हा प्रश्न उपस्थित झालाय। या गंभीर प्रकाराबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात डॉक्टर माने यांनी तक्रार दिली, पण डॉक्टरवर थेट गुन्हा दाखल होत नाही। जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानंतरच गुन्हा दाखल होत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। डॉक्टर माने यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही तक्रारी दिल्या। डॉक्टर राजेश माने यांनी 29 फेब्रुवारी रोजी अग्रवाल पॅथॉलॉजी डॉक्टर लेन, देशमुख हॉस्पिटल इतवारा, शिव क्लिनिक लॅबोरेटरी मालेगाव रोड, आरकेएम हॉस्पिटल अँड गोदावरी हार्ट सेंटर शिवाजीनगर, अग्रवाल पॅथॉलॉजी कैलासनगर, श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी अर्धापूर, ॲनेड पॅथॉलॉजी कैलासनगर आणि स्टार पॅथॉलॉजी परभणी या ठिकाणांहून एकाच दिवशी डॉक्टर दीपक अग्रवाल यांच्या सहीने देण्यात आल्याचे रिपोर्ट मिळवले। रक्त, लघवी इत्यादी तपासणीत काय आढळून आले याबाबत पॅथॉलॉजिस्टने रिपोर्ट स्टडी केल्यानंतर निष्कर्ष लिहायचा असतो, पण पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीतच रिपोर्ट दिले जातात। हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे। एमसीएनने यापूर्वीही डॉक्टर प्रदीप जाधव हे स्वतः नसताना एका रुग्णास एकाच वेळी 2 रिपोर्ट दिल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते। त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे त्या रुग्णाची लगेच दुसरीकडे तपासणी केली असता पूर्वीचे दोन्ही रिपोर्ट चुकीचे असल्याचे उघड झाले होते। या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलिसांकडे तक्रार केली होती। स्वतः डॉक्टर प्रदीप जाधव याने पोलिसांसमोर चूकही मान्य केली होती, परंतु 2 महिने उलटूनही डॉक्टर प्रदीप जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। आता पुन्हा डॉक्टर माने यांनी डॉक्टर दीपक अग्रवाल या पॅथॉलॉजीची बोगसगिरी उघड केल्यानंतर काय कारवाई होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। यंदाच्या अर्थसंकल्पात प्रभाग समिती